युतीची बातमी सुरुवातीला येते। मुंबईमध्ये एकीकडे युतीचं जे आहे ते अजूनही भिजत घोंगडा पडलेला आहे, मात्र भाजप शिवसेनेचा युतीचा पहिला निर्णय पिंपरीतनं येऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। अंतिम प्रस्तावावर आता गिरीश बापट निर्णय घेणार आहेत। काही वेळातच या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे। नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाजिम, किती वेळात निर्णय येईल, काय अपडेट्स आहेत? अश्विन, काही मिनिटांमध्येच आता ही बैठक जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये सुरू होणार आहे। बरं. ही केवळ भाजपची या ठिकाणी बैठक आहे। भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पिंपरी चिंचवडचे स्थानिक पदाधिकारी जे आहेत यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे, कारण शिवसेनेनं एक अंतिम प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। शिवसेनेनं स्वतःसाठी 55, भाजपसाठी 58 आणि मित्र पक्ष जे आहेत, घटक पक्ष सगळे, त्यांच्यासाठी 15 असा हा अंतिम प्रस्ताव जो आहे ते 2 दिवसापूर्वी दिलेला आहे। आणि त्यानंतर शिवसेनेनं त्यांना 2 दिवसाच्या चर्चेची या ठिकाणी मुदत दिली होती। त्या अनुषंगाने आता आज या ठिकाणी चर्चा काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे आणि हा जो शिवसेनेचा अंतिम प्रस्ताव आहे त्यावरती पालकमंत्री गिरीश बापट जे आहेत ते या ठिकाणी अंतिम निर्णय घेणार आहेत। नेमका हा निर्णय काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून आहे, कारण आपण पाहतोय इतर ठिकाणी जे आहे ते युतीचं घोंगडं जे आहे ते या ठिकाणी भिजतच राहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी एक पुढचं पाऊल आहे, कारण शिवसेनेनं अंतिम प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे। याच वरती आता आज अंतिम निर्णय घेतला जाईल आणि उद्या या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युतीसाठी महत्वाची बैठक असेल। त्यामध्ये अंतिम निर्णय जो आहे युती होईल का नाही यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दाट आहे। नाजिम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।